Hello friends. Yes, numericals related to chemical thermodynamics आणि त्याच्यामध्ये हेसेस लॉ महत्वाचा. आणि मग एकदा हेसेस लॉ आला आणि हेसेस लॉशी रिलेटेडच म्हणजे हेसेस लॉस बट इन सडन न्यूमेरिकल एक्झाम्पल्स हेसेस लॉ कॅन बी सॉल्व इन अ शॉर्ट वे. त्याला ते समेशन म्हणतात. म्हणजे अनेकांना ते समेशन म्हणजे वेगळी मेथड वाटते. इट इज नॉट डिफरंट मेथड. ऍक्च्युली हेसेस लॉचा एक शॉर्ट फॉर्म आहे. ओके, तर ते बघूया. आणि मी हेसेस लॉ आणि हे समेशनवर थोडंसं भर का देतो की मग एंट्रॉपी आणि गिब्स फ्री एनर्जी डेल्टा जी आणि डेल्टा एस त्याच्याशी रिलेटेड जे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आहेत ते एक्सप्लेनच करायला लागत ते. असा भाग आहे तो. आणि ते सोडून काही एक्झाम्पल्स असतात व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा काय झालंय. स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ म्हणजेच काय दिलेलं आहे. स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ. लक्षात द्या. ओके, स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ दिले म्हणजे काय. डेल्टा एच दिला स्टँडर्ड कंडिशन मध्ये दिला की असायचं. स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ असं म्हणलंय आणि 298 केल्विन द्या मेन्शन. ओके, नथिंग रॉंग. नॉट नेसेसरी. स्टँडर्ड कंडिशन्स मध्येच 298 केल्विन 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर येतं. मुद्दाम काही चुका असतात पण जसं एक्झाम्पल दिलंय त्याप्रमाणे सोडवायचं. नाही तर बस स्टँडर्ड म्हणायचं नाही. मग जसं की स्टँडर्ड म्हटलं की इट इज नॉट नेसेसरी टू मेन्शन. स्टँडर्ड कंडिशन मध्ये आलंच ठीक आहे. किंवा गोष्ट स्टँडर्ड कंडिशनला H2O लिक्विड असतो पण इथे त्यांनी डेलिबरेटली गॅसियस दिलाय. ओके, आपण गॅसियस घेऊन सॉल्व्ह करूया. मग एक्सटर्नल प्रेशर इफ इट इज व्हेरी लेस तर 298 केल्विनला म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला H2O वेपर असू शकतो. आणि मग ते स्टँडर्ड कंडिशन म्हणता येत नाही. मुद्दाम सांगितलं म्हणजे पुढे जे वेगळे वेगळे एमसीक्यूच्या वेळेला हे सगळं माहिती पाहिजे. इथं काही झाली मिस्टेक. छान क्वेश्चन्स छान बुक मधून घेतलेले असतात पण तर त्याचा पुढे उपयोग होईल म्हणून विषय काढायचा. ओके, आता आपण जे व्हॉट एव्हर अप टिल नाव अकॉर्डिंग टू हेसेस लॉ वी हॅव सॉल्व्ड त्या मेथडने हे सॉल्व्ह होणारच आहे. ते तुम्ही घरी करायचं. माझ्या व्हॉट्सअपवरती किंवा ग्रुपवरती टाकायचं. म्हणजे काय करणार तुम्ही. डेल्टा एच व्हॅल्यूज दिलेत. कुणाकोणाचे दिलेत. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CCl4, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O म्हणजे डेल्टा एच फॉर्मेशनचा, डेल्टा HF एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 आणि एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl दिलाय. म्हणजेच चारही रिॲक्शन्स एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनच्या आहेत आणि त्या चारहीचे डेल्टा एच दिलेत. म्हणजे गिव्हन इक्वेशन्स 1, 2, 3, 4 आपण हेसला करतो उडगी लिहायचं आणि मग रिक्वायर्ड इक्वेशन त्यानेच दिलंय. म्हणजे गिव्हन इक्वेशन वरती रिक्वायर्ड इक्वेशन प्रमाणे मल्टिप्लाय बाय 1 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 रिव्हर्स काय जे असेल ते करून न्यू इक्वेशन्स वी गेट. आता गिव्हन इक्वेशन्स 4 आहेत म्हटल्यानंतर न्यू इक्वेशन्स 5, 6, 7, 8 आणि मग ऍडिंग 5, 6, 7, 8 ते काय कॉमन ऍड कट कॅन्सल होऊन अर्लियर लेक्चर्स यू हॅव टू गो थ्रू दॅट. अर्लियर लेक्चर्स यू हॅव फॉलोड, यू हॅव स्टडीड इट. बाय कन्सिडरिंग दॅट आय एम एक्सप्लेनिंग दिस. हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही पूर्वीचे लेक्चर्स बघितले नाही तरी तुम्ही आता एकदम डायरेक्ट हे ऐकायला लागला तर तुम्हाला कळणार नाही की म्हणजे काय अवघड आहे असं म्हणून नाही पण या कारणामुळे कळणार नाही. सारखं सांगत असतो मी तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. तसं नाही केल्यामुळे कळणार नाही. सोपं असून असं म्हणायचं. कळणार नाही असं नाही. ओके, तर मग आपण एन्थाल्पी ऑफ जसं की एकाचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मी लिहून दाखवतो. जसं कुणाचंही एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन स्टँडर्ड कंडिशन म्हणजे 298 केल्विन 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर ते ठीक आहे. तर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CCl4 दिलंय. चारहींचं दिलंय. त्यातलं एकाचं त्या पद्धतीने केलं असतं तर काय केलं असतं. चारही रिॲक्शन्स फॉर्मेशनची रिॲक्शन प्रमाणे लिहिलं असतं. जसं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CCl4 इज गिव्हन म्हणजे काय दिलंय तर 1 मोल ऑफ CCl4 इज फॉर्म्ड म्हणजे फॉर्मेशन ज्याचं कोणाचं असेल तसं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CCl4 आहे. नाहीतर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 आहे किंवा आणि कुठेतरी एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इथाइल अल्कोहोल असेल. कुणाचं कसं ना एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मेन्शन केलंय म्हणजे
जे कोण असेल, जसं की एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CCl4 मीन्स 1 मोल ऑफ दॅट कंपाऊंड इज फॉर्म्ड फ्रॉम इट्स बेसिक एलिमेंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट्स. आता बेसिक एलिमेंट CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड म्हणजे कार्बन, आणि मग तो बेसिक एलिमेंट स्टँडर्ड कंडिशन मध्ये तो कुठल्या फॉर्म मध्ये असतो, फ्रॉम इट्स बेसिक एलिमेंट्स म्हणजे कार्बन क्लोरीन इन देअर स्टँडर्ड स्टेट्स म्हणजे कार्बन प्लस क्लोरीन. हे लक्षात घ्या, हे स्केलेटन तयार झालं. मग स्टँडर्ड कंडिशनला काय फिजिकल स्टेट असतं, हा सॉलिड हा गॅस. आता इथं त्याने गॅस असा उल्लेख केलाय, कदाचित एक्सटर्नल प्रेशर कमी करूनचा क्वेश्चन बनवलाय. मग असा असेल तर क्वेश्चन छान केलाय, फक्त स्टँडर्ड असा उल्लेख नाही करायला पाहिजे होता, पण त्याने दिलंय त्याप्रमाणे आपण करूया. गॅस आणि याचा डेल्टा एच दिलाय, याचा डेल्टा एच दिलाय, तर आपण डेल्टा H1 म्हणूया, इक्वेशनला 1 म्हणूया. असं प्रत्येकाचं 1 मोल ऑफ दॅट कंपाऊंड इज फॉर्म्ड फ्रॉम इट्स बेसिक एलिमेंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट्स. बॅलन्स करायला पाहिजे. राईट साईडला 1 मोल मध्ये 4 ॲटम्स ऑफ क्लोरीन आहेत, याचा अर्थ इथे 2 येणार. सॉलिड गॅस गॅस आणि त्याचा एन्थाल्पी फॉर्मेशन ऑफ CCl कार्बन टेट्राक्लोराइड एवढा दिलाय -25.5 किलो कॅलरीज पर मोल. ते इथे लिहायचं. ओके, असं चौघांचं लिहिणार. चौघांचं लिहिल्यानंतर प्रत्येक इक्वेशन 1 पहिल्यांदा, इक्वेशन 2, इक्वेशन 3, इक्वेशन 4, इच इक्वेशन आणि रिक्वायर्ड इक्वेशन. मग आम्हाला रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये 1 मोल CCl4 लेफ्ट साईडला पाहिजे, गिवन इक्वेशन मध्ये 1 मोल आहेत पण राईट साईडला आहेत म्हणजे रिव्हर्स. असं ते करून मग आपण जे मागं आपण केलं त्या पद्धतीने अर्लियर एक्झाम्पल्स गो थ्रू इट, आणि त्याच्यावरून या स्टाईलने जस्ट तुम्हाला सुरुवात करून दाखवली, तुम्ही ते सोडवा. पण हेसेसचं एक्झाम्पल जर या स्टाईलमध्ये असेल, या फॉर्मॅटमध्ये असेल, तर तो जो हेसेस बेसिकली आपण सोडवलं म्हणजे ते महत्वाचं आहे, कारण तो तर प्रॉपर वे आहे, परफेक्ट वे आहे. बट हेसेस एक्झाम्पल ऍक्च्युअली म्हणजे 4 वेगळे वेगळे इक्वेशनचे डेल्टा एच दिलेत आणि 5व्याच रिॲक्शनचं डेल्टा एच विचारलंय. हेसेस ते जर एका या फॉर्मॅटमध्ये बसत असेल तर इक्वेशन 4 इक्वेशन वरती जे काय ऑपरेशन, जसं की हे रिव्हर्स करणार आणि कुठलं काय मल्टिप्लाय बाय 2 करणार, जे काय असेल ते करायचं, मग कट कॅन्सल करायचं आणि मग रिक्वायर्ड इक्वेशन आणि ते आलं, ते जे काय केलं मागचं थोडक्यात उल्लेख केला तर ओके, तसं करायचंच, काही प्रॉब्लेम नाही. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर ते फटाफट जमायला लागतं. अगदी हेच एक्झाम्पल असं किंवा आणखी काहीतरी ऍड होऊन MCQ म्हणून येत असतं, लक्षात घ्या, येतात. पण हेसेस लॉचेच एक्झाम्पल जर या पॅटर्न मध्ये बसत असेल, या म्हणजे आय एम गोइंग टू एक्सप्लेन या म्हणजे काय, तर समेशनच्या जे थोडंसं लेंदी पॅटर्न पेक्षा त्याने ते पटकन सॉल्व्ह होऊ शकतं. म्हणून त्याला ते समेशन मेथड म्हणलेलं आहे, नाही का, समेशन मेथड असं म्हणलं. मग असं हेसेस पद्धतीने हे पण सॉल्व्ह होणार आहे, तुम्हाला ते होमवर्क म्हणून घरी करायचं आहे, पण त्याचा हेसेसचा अप्लाइड फॉर्म म्हणूया किंवा हेसेसचा एक शॉर्टकट म्हणूया. समेशन मेथड केव्हा वापरायचा, तर रिक्वायर्ड इक्वेशन जसं की हे कॅल्क्युलेट द डेल्टा एच ऑफ दिस रिएक्शन असं म्हणून त्यांनी दिलंय. कार्बन टेट्राक्लोराइड प्लस वॉटर gives CO2 and HCl. Enthalpy change of this reaction is asked, म्हणजे delta H equal to question mark. आणि या रिएक्शन मध्ये जे कोण रिएक्टंट्स आणखी प्रोडक्ट्स आहेत, नाही का, CCl4H2O CO2 HCl, हे 2 रिएक्टंट्स हे प्रोडक्ट्स. इफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, नाही का, इथं F लिहिलंय म्हणजे ते एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किंवा हीट ऑफ फॉर्मेशन, कळते का, म्हणजे डेल्टा HF व्हॅल्यूज, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किंवा त्याला हीट ऑफ फॉर्मेशन म्हणतात. म्हणजेच एन्थाल्पी चेंज पण फॉर्मेशनसाठी म्हणून छोटा f. इफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन डेल्टा H ऑफ all the reactants and products is known, ती जी रिक्वायर्ड इक्वेशन आहे म्हणजे जे विचारलेलं की ज्याचा डेल्टा एच काढायचा आहे त्यातलं रिएक्टंट प्रोडक्ट्स त्या सगळ्यांची जर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आम्हाला माहित असेल, then instead of following that Hess's law, relatively lengthy method,
प्रॅक्टिस केलं तर एमसीक्यूला ते असं चुटकी में आपण बघणार, मीच सांगणार, तुम्ही सोडवणार. देन instead of that we can solve it by summation method. म्हणजे बेसिकली ही एसएस ची अप्लाइड फॉर्म आहे, लक्षात घ्या. त्याला सेपरेट मेथड समजतात, ठीक आहे. म्हणजे तो समेशन साइन. ओके, तर ती काय आहे आता त्याचा फॉर्म्युला लिहितो. तर या रिॲक्शनचा विचार करून समेशन मेथडनी करायचं म्हणजे काय करायचं. ओके, लेट मी रिमूव्ह दिस. तर इथं ती समेशन मेथड वापरू शकतो, कारण का एन्थाल्पी चेंज ऑफ दिस रिएक्शन इज आस्क्ड अँड रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स एव्हरी स्पीसीज एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ म्हणजे हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ डेल्टा एच एफ ऑफ ऑल द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स इज नोन. तर मग समेशनची मेथड, शॉर्टकट मेथड, तर ते जनरल फॉर्म्युला काय बघा, डेल्टा एच ऑफ दॅट रिएक्शन ही, त्याला आपण डेल्टा एच फक्त पडतोय, इज इक्वल टू या रिएक्शन साठी आहे म्हणून मुद्दाम कलर थोडा, डेल्टा एच इज इक्वल टू समेशन ऑफ म्हणजे ऍडिशन साठी इथं सोयीसाठी समेशन म्हणतात, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, हीट ऑफ फॉर्मेशन, फॉर्म्युला तिथं एच लिहितात, डेल्टा एच व्हॅल्यूज वापरणार आहे बरं का आपण. समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट्स बॅलन्स इक्वेशन प्रमाणे या रिएक्शनचा डेल्टा एच काढायचा आहे. समजा या रिएक्शनचा डेल्टा एच ला आपण 4 म्हणालो, तर इथं 4 म्हणूया. जी कुठली रिएक्शन असेल ती इथं ही, नाही का, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट्स मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट्स. हे जनरल म्हणजेच जरा सिम्प्लिफाईड वे मध्ये delta H of that reaction we can calculate if heat of formation of all the reactants and products is known. पुन्हा पुन्हा रिपीट झालं म्हणजे हे जरा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये ऍडिशन ऑफ, शॉर्ट मध्ये लिहितो, ऍडिशन ऑफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन जे या टाइप मध्ये एच ऑफ प्रोडक्ट्स लिहितात म्हणजेच ते एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन डेल्टा एच फॉर्मेशन, ऍडिशन ऑफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑल प्रोडक्ट्स बॅलन्स इक्वेशन प्रमाणे, ऑल सोडवताना कळेल, ऑल प्रोडक्ट्स. ओके, ऐका म्हणजे ते बारीक अक्षरात काय लिहिलं ते कळेल. सॉल्व्ह करताना, एक्सप्लेन करताना थोडं लिहितोय म्हणून तसं ते बारीक बारीक. ऍडिशन ऑफ म्हणजे प्रोडक्ट साईडला बॅलन्स इक्वेशन प्रमाणे जे कोण आहेत त्यांचे सगळ्यांचे डेल्टा एच एफ ऍड करायचे. सॉल्व्ह केल्यानंतर आणखी कळेल. ऍडिशन ऑफ डेल्टा एच एफ व्हॅल्यूज म्हणजे एन्थाल्पी चेंज ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, heat of formation of all the products, minus addition of enthalpy of formation which is delta HF, addition of delta HF values of all the reactants. असं केलं की तुम्हाला त्या रिएक्शनचा डेल्टा एच साइन्स मायनस म्हणजे इव्हॉल्ड आहे की ऍब्सॉर्ब्ड आहे येणार. हा बेसिक, एवढी बेसिक गोष्ट तुम्हाला माहित असेल. तर आता हे कळलं पहिल्यांदा, तर मी जे काही सांगितलं ते पुन्हा पॉज करून पुन्हा माहिती ऐका, मी आता इथे रिपीट करत नाही. आता पुढचं ऍक्च्युअल सॉल्व्ह हेच करून दाखवतो. त्यासाठी सोयीसाठी गरजेपुरता पार्ट इथला मी रब करतो. येस, ओके. तर आता अशी मी एक्सप्लेन केलं, मी तर तसंच ठेवलंय. जनरल फॉर्म्युला तिकडे पुन्हा बाजूला लिहून ठेवलाय. डेल्टा एच ऑफ दिस रिएक्शन, डेल्टा एच सोयीसाठी त्याला 4 म्हणतोय, ठीक आहे, इज इक्वल टू ऍडिशन ऑफ हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजे यातल्या हे जे ज्या रिएक्शनचा डेल्टा एच काढायचं त्यातले एबीसीडी रिएक्टंट प्रोडक्ट सगळ्यांचे हीट ऑफ फॉर्मेशन माहित पाहिजे बरं का. त्यात आणखी एक गोष्ट ऍड करतो की एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किंवा हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ बेसिक एलिमेंट्स
बेसिक एलिमेंट्स, आणि पुढे फार महत्वाचं आहे, नेमकं सीईटीला तिकडे अडकतात. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेसिक एलिमेंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट्स इज आर्बिट्ररली फिक्स टू झिरो. म्हणजे सगळ्या एकूण गोष्टीचा, कारण का मॉलिक्युल्स पासून प्रोडक्ट्स, आपल्याला एलिमेंट्स आणि एलिमेंटच्या आधी पण मग सब म्हणजे प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स असं सगळं विचार करत नाही आपण. कुठून तरी बेसिक एलिमेंट्स पासून प्रोडक्ट्स तयार झाले, प्रोडक्ट्स पासून परत नवीन प्रोडक्ट्स. त्यामुळं एक आपला जो सुरुवात कुठून तर असते त्या हिशोबाने एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन जसं इथं चौघांचं दिलं तसं बेसिक एलिमेंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट्स इज टेकन ॲज झिरो, म्हणजे आर्बिट्ररली फिक्स टू झिरो म्हणतात साध्या भाषेत. टेकन ॲज झिरो, जे असेल ते झिरो, कारण त्याच्या व्हॅल्यू मध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. मी एक्सप्लेन केलं इथं, बारीक लिहिलं लक्षात येण्यासाठी. ते बेसिक एलिमेंट्स पासून कंपाऊंड, कंपाऊंड पासून नवीन कंपाऊंड, असा अभ्यास तिथून सुरू होतो ना. म्हणून शेवटी आम्हाला तो त्या रिएक्शन मध्ये इन्क्रीज का डिक्रीज, इव्हॉल्व ऍब्सॉर्ब, डेल्टा एच व्हॅल्यू मिळालं तर आवर एम इज दॅट. जसं की समजा Cl2 गॅशियस असेल तर क्लोरीन स्टँडर्ड कंडिशन मध्ये म्हणजे बेसिक एलिमेंट आहे, दुसऱ्या कुठल्या एलिमेंट बरोबर कंपाऊंड नाही तयार झालेला आहे, आणि स्टँडर्ड कंडिशन मध्ये तो गॅसियस असतो, म्हणजे क्लोरीन गॅशियस वाला, त्याचा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इट इज टेकन ॲज झिरो. मग असं सगळ्यात बेसिक एलिमेंट्सला कॉमन केलं तर आपले इथं आन्सर चुकत नाही. हा ही एक गोष्ट आपल्याला माहित असावी. फक्त बघा, बेसिक एलिमेंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट्स कुठल्या तरी एक्झाम्पल मध्ये एमसीक्यू मध्ये उपयोगाला येईल. हे पुढच्या एखाद्या एक्झाम्पल मध्ये आणि रिपीट होईलच, सांगून ठेवलं. आता इथं बघा, मग अशी जे सांगितलं इथं मी डायरेक्ट वापरतो, जनरल फॉर्म्युला लिहिलेलंच आहे. फक्त इथं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनला या टाईप मध्ये समेशन मध्ये लिहिताना डेल्टा एच असं न लिहिता एच सिम्बॉल वापरतात. तुम्ही ते समजून घ्यायचं की या फॉर्म्युल्यामध्ये समेशनच्या एच वापरले म्हणजे ते एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे डेल्टा एच एफ. ओके, तर बघा प्रोडक्ट साईडला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2, तो इथं गॅशियस वाला आहे, सगळं डिटेल लिहित नाही. प्रोडक्ट साईडचे सगळे त्यांची बेरीज मायनस रिएक्टंटचे सगळे प्लस प्रोडक्ट साईडला या बॅलन्स इक्वेशन मध्ये 4 मोल्स आहे, त्यामुळे 4 इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl. प्रोडक्ट साईड मायनस हा फॉर्म्युलाचा मायनस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑल द रिएक्टंट्स बॅलन्स इक्वेशन प्रमाणे. या बॅलन्स इक्वेशन मध्ये CCl4 1 मोल आहे, प्लस त्यांची बेरीज तो ब्रॅकेट हा फॉर्म्युलाचा मायनस प्लस 2 इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O झालं. आता बघायचं बाकी एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेलं आहे ते साईनसह सगळ्यांचे युनिट सेम पाहिजेत. या सगळ्यांचे युनिट सेम असतील त्याच युनिटमध्ये हे येणार ही गोष्ट. आणि मग CO2चं काय दिलेलं आहे बरोबर -94.1 किलो कॅलरीज पर मोल, म्हणजे -94.1 सगळ्यांचेच किलो कॅलरीज पर मोल असल्यामुळं युनिट इथं मेन्शन करत नाही. प्लस 4 इंटू HClचे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय दिलेलं आहे -22.1. हे प्रोडक्ट साईडचे बॅलन्स इक्वेशन प्रमाणे झाले. हे 1 मोल हे 4 मोल एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मायनस हा फॉर्म्युल्यातला मायनस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CCl4 मायनस तो त्याचा जो असेल तो साईन्स 25.5 ब्रॅकेट करूया प्लस 2 इंटू कोण बरं 2 इंटू रिएक्टंट साईडला 2 मोल्स ऑफ वॉटर. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर म्हणजे येस 2 इंटू बॅलन्स इक्वेशन प्रमाणे 2 इंटू रिएक्टंट साईडला -57.8. आता हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे. व्हिडिओज थ्रू एक्सप्लेन करताना कॅल्क्युलेशन आणि ते सगळं सॉल्व्ह करणे याचा वेळ लावत नाही आपण. रेग्युलर लेक्चरमध्ये ते घेत असतो किंवा तेवढं तुम्ही करू शकता कोणी इतर कोण बघत असतील तर. लॉग अँटी लॉग, कॅल्क्युलेटर, डिस्कशन फ्रेंड्समध्ये. ओके, दॅट्स ऑल. आता मग -94 हे 4 इंटू -22 ओके -88.4 हा फॉर्म्युल्यातला मायनस. पहिला हे सॉल्व्ह करून घ्यायचं आणि मग त्याचं जे साईन येईल इथं निगेटिव्ह येणार आहे तर मायनस आत गेला की प्लस होईल. हा मायनस आहे, जे काय येईल साईनसह इथे आन्सर येणार.
सिन्स ऑल द युनिट्स आर किलो कॅलरीज पर मोल, तर याचा फायनल आन्सर पण तुम्हाला किलो कॅलरीज पर मोल येणार. सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ डेल्टा एच ऑफ हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ दिस रिएक्शन. आणि हेच मी सांगितलं तुम्ही करा, सजेशनने आपण करू शकलो असतो, करायचं. पण पुन्हा एकदा रिपीट करतो शेवटी, कारण आता हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. फक्त हे बॅलन्स इक्वेशन, त्याचे कोइफिशियंट्स वगैरे हे सगळं लक्षात घ्यायचं. हा फॉर्म्युलातलं साईन, आतलं साईन, हे सगळं काळजी घ्यायची. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. तर हे सजेशननी आलंच असतं. चारी पण एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनच्या रिएक्शन्स लिहायच्या रिक्वायर्ड इक्वेशन प्रमाणे, मल्टिप्लाय बाय, डिवाइड बाय, रिव्हर्स, व्हॉट एव्हर वी हॅव स्टडीड अर्लियर, आणि त्याप्रमाणे तुम्ही होमवर्क करायचंच आहे. इफ द रिएक्शन विच एव्हर इज आस्क्ड, समजा ही एक्झाम्पल म्हणून घेत, यातले हे दोन रिएक्टंट्स, हे दोन प्रोडक्ट्स, इफ द एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ, म्हणजे हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ डेल्टा एच एफ ऑफ ऑल द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स इफ इट इज नोन, तर ती थोडी लेंथी प्रोसेस, वी कॅन अवॉइड दॅट. समेशन मेथड एवढंच सांगायचं होतं आणि आन्सर आलं. आणि बघा पटकन आलं. आणि मग पहिल्यांदाच बघतोय म्हणून मी मुद्दाम एवढं विस्ताराने सांगितलं. नंतर चुटकी में सुटणार, कॅल्क्युलेशन करून आन्सर काढायचं, युनिट साईनसह करेक्ट लिहायचं तुम्ही. ओके, येस. Basically, numerical example related to SS law, because heat of formation of ethane, carbon dioxide and water are given, and combustion of ethane is asked. म्हणजे तीन वेगळ्या रिएक्शनचे डेल्टा एच दिले, त्या रिएक्शन्स लिहू शकतो आणि त्याचे डेल्टा एच दिले, एन्थाल्पी चेंज दिलाय, आणि चौथ्या वेगळ्याच रिएक्शनचा डेल्टा एच विचारलाय. म्हणजे बेसिकली हेच एस मेथड. पण जर आपण विचार घेतला की कॅल्क्युलेट दी स्टँडर्ड मोलार हीट ऑफ कंबशन असं म्हटलंय, आता कुणाचंही कंबशन म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड 1 मोल प्लस O2, कंप्लीट बर्निंग, कंबशन, कंप्लीट ऑक्सिडेशन, CO2H2. आता इथं बेन्झीन, इथेन, ऍसिटिक ऍसिड कोणी असेल तर प्लस O2 गिव्स CO2H2, कंप्लीट कंबशन, कंप्लीट बर्निंग. पिरिडिन सारखा नायट्रोजन कंटेनिंग असेल तर NO2, एखादा सल्फर वगैरे मध्ये असेल त्यात कुठंतरी तर SO2. असं काही ठरलेले ठोकताळे आहे. तर कंबशन ऑफ इथेन आहे म्हणजे काय आहे, आता इथेन कंडिशन स्टँडर्ड म्हणजे 298 केल्विन, 25 डिग्री सेल्सिअस, 1 ॲटमॉस्फिअर गॅस असतो. तर इथेन फॉर्म्युला लिहितो C2H6 plus O2. There are only carbon and hydrogen. म्हणजे कंबशनचे प्रोडक्ट्स झालेले आहेत CO2 and H2. स्टँडर्ड कंडिशन मध्ये इथेन C2H6 गॅस आहे, हा गॅस आहे, हा गॅस आहे. स्टँडर्ड कंडिशन मध्ये H2O लिक्विड असतो. अँड एन्थाल्पी चेंज म्हणजेच एन्थाल्पी ऑफ कंबशन, एन्थाल्पी चेंज ऑफ दिस रिएक्शन इज आस्क्ड. कंबशन ऑफ इथेन इज आस्क्ड, एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ इथेन इज आस्क्ड. आता ते हे 1 मोल प्लस ऑक्सिजन गिव्ह CO2H2 स्केलेटन लिहिलं ना. 1 मोल म्हणजे इंटू एन केले की नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतं, म्हणून 1 मॉलिक्युल प्रमाणे बॅलन्स करू शकतो इथं आपण सोयीसाठी. 2 ॲटम्स ऑफ कार्बन म्हणजे 2 CO2, 3 ॲटम्स ऑफ हायड्रोजन म्हणजे 3H2 झालं. म्हणजे इथं जो दिला इथेन त्याप्रमाणे 1 मोलला 2 मोल CO2 आणि 3 मोल H2O ते विल बी फॉर्म. बॅलन्स करताना आपण या टाईपमध्ये मॉलिक्युल प्रमाणे 1 मॉलिक्युल प्रमाणे करू शकतो. 1 मॉलिक्युल 2 कार्बन म्हणजे 2 CO2, 6 हायड्रोजन ॲटम्स म्हणजे 3H2 ते बॅलन्स केलं. मग कार्बन हायड्रोजन याच्यामध्ये बॅलन्स झाले. फॉर दॅट हाऊ मेनी ऑक्सिजन ॲटम्स आर रिक्वायर्ड, तर 4 ॲटम्स नाही का. 2 मॉलिक्युल्स म्हणजे 4 ॲटम्स आणि 3 ॲटम्स म्हणजे 7 ॲटम्स. म्हणजे ऍक्च्युली 7 into n ॲटम्स, 7 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. तर ठीक आहे, 7 मोल घेतले तर इट विल गिव्ह 14 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. 14 into n हा बघा रोज नंबर. आम्हाला 7 into n पाहिजेत, म्हणजे साध्या भाषेत 7 ॲटम्स पाहिजेत. म्हणजे तिथे आम्हाला 7/2 मोल,
7/2 मोल म्हणजे 3.5 मोल. So this is the perfect physical state balanced equation. Enthalpy change of this reaction is asked. आता हे कंबशन असल्यामुळं एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणू शकतो आपण त्याला, हीट ऑफ कंबशन. ओके. अँड हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ कुणाकुणाच दिले बरं, इथेन दिलंय, CO2 दिलाय, वॉटर दिलंय. आता बघा रिएक्टन्स अँड प्रोडक्ट्स, एन्थाल्पी ऑफ, मग समेशन करू शकतो. हे तिन्ही रिएक्शन लिहायच्या. फॉर्मेशन ऑफ इथेन लिहायची, फॉर्मेशन ऑफ वॉटर लिहायचं, फॉर्मेशन ऑफ CO2 लिहायचं, आणि गिवन इक्वेशन 1, 2, 3. ओके. आणि मग रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये कोण लेफ्ट साईडला कोण राईट साईडला किती मोल्स, त्याप्रमाणे जो काय फॅक्टर त्या रिएक्शनला ठरेल. गिवन इक्वेशन 1, गिवन इक्वेशन 2, गिवन इक्वेशन 3, मल्टिप्लाय, डिवाइड, रिव्हर्स काय असेल ते. आणि हेसेसनी सोडवतोच, काय अवघड नाही. बट दिस कॅन ऑल्सो बी सॉल्व बाय समेशन मेथड, म्हणजे हेसेसची शॉर्टकट मेथड, काही नवीन नाही आहे ते. म्हणजे काय, as we have discussed in our earlier example, if enthalpy of formation of all the reactants and products, जी काय required equation आहे नाही का, हे दोन reactants, हे दोन products, if enthalpy of formation of delta HF, heat of formation of all the reactants and products, if it is given, तर समेशनची लेंदी प्रोसिजर, हेसेस लॉची लेंदी प्रोसिजर, मल्टिप्लाय, डिवाइड वगैरे करत होती, ती करेक्ट प्रोसिजर. इन्स्टेड ऑफ दॅट summation, to just save time, we can follow. तर इथं आहे मोलार हीट्स ऑफ फॉर्मेशन म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, डेल्टा एच फॉर्मेशन, इथेनचं दिलंय, CO2 दिलंय, वॉटरचं दिलंय, ऑक्सिजन मगाशी बोललो प्रिव्हियस लेक्चर, प्रिव्हियस एक्झाम्पल. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेसिक एलिमेंट्स इन द स्टँडर्ड स्टेट्स. ऑक्सिजन बेसिक एलिमेंट आहे, तो कुठल्या इतर एलिमेंट बरोबर कंपाऊंड नाही फॉर्म झाला. O2 कंपाऊंड असलं तरी एलिमेंट त्याचा बेसिक एलिमेंट, आणि स्टँडर्ड कंडिशन मध्ये ऑक्सिजन स्टेबल कुठल्या फॉर्म मध्ये, O2. बेसिक एलिमेंट इन द स्टँडर्ड स्टेट्स, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज आर्बिट्ररली फिक्स टू 0. साध्या भाषेत एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेसिक एलिमेंट्स म्हणजे इथं ऑक्सिजन स्टँडर्ड कंडिशनला तो गॅसेस असतो, O2 असतो, ते सगळं विचारात घ्यायचं. फिजिकल स्टेट, ओझोन चालणार नाही, ऑक्सिजन लिक्विड असेल तर चालणार नाही. Basic elements, enthalpy of formation of basic elements in their standard states, it is arbitrarily fixed to 0. ओके. म्हणजे चौघांची पण आम्हाला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन माहिती आहे, याचं 0. ओके. मग समेशनने पटकन सोडवता येतं बघा. तर बेसिक समेशनचं इक्वेशन आम्हाला माहिती आहे, त्याच्यावर सुरुवात करतो. एन्थाल्पी ऑफ डेल्टा एच, आता ही कंबशनची आहे म्हणून सोयीसाठी ही रिएक्शन कंबशनची रिएक्शन आहे. In general, delta H of this reaction is equal to general equation summation of enthalpy of products, म्हणजे addition of enthalpy of formation of all the products balanced equation प्रमाणे as per balanced equation, minus summation of enthalpy of reactants, म्हणजे एच लिहिलं तरी या इक्वेशन मध्ये म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असं गृहीत धरून त्या टाईपची काय असतात गोष्टी ठरलेल्या. म्हणजेच काय बरं, ऍडिशन ऑफ हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑल द प्रोडक्ट्स, द रिएक्शन अंडर कन्सिडरेशन, म्हणजेच बॅलन्स्ड इक्वेशन, प्रोडक्ट्स 2 moles into enthalpy of formation of CO2 plus 3 moles into enthalpy of formation of H2. फिजिकल स्टेट वगैरे सगळं लिहित नाही आता इथं प्रत्येक वेळेला. मायनस हा फॉर्म्युलाचा मायनस, बॅलन्स इक्वेशन मध्ये 1 मोल आहे, म्हणजेच एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इथेन C2H6 प्लस हे 0 आहे तरी पण लिहूया 7/2 इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 म्हणजे हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन, डेल्टा एच ऑफ ऑक्सिजन. ते फॉर्म्युल्यात एच लिहायची पद्धत आहे. आता हे 0 फिक्स टू 0 आणि एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन हे तिघांचं दिलेलं आहे, त्याला संपलंच बघा. ओके. लक्षात झालं. मग डेल्टा एच इज इक्वल टू, बघा मी इथंच करून दाखवतो पटकन. ओके. हे डेल्टा एच इज इक्वल टू 2 into
enthalpy of formation of CO2, minus 94.1 plus 3 into enthalpy of formation of water, नाही का, लिक्विड वॉटर, आता स्टँडर्ड कंडिशन मध्ये लिक्विडच असतो, minus 68.3 आकडे आहेत, त्यामुळे तुम्हाला कळतंय मी काय लिहितोय, जरी बारीक असलं तरी. हा प्रोडक्ट साईडचं सगळं कम्प्लीट झालं, मोठा ब्रॅकेट, हा फॉर्म्युल्यातला मायनस, दुसरा ब्रॅकेट रिएक्टंट साइड, एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इथेन 21 -21.1 प्लस हे 0 फिक्स टू 0, ठीक आहे, ऍज पर प्रोसिजर ते 7/2 इंटू 0 म्हणजे 0, ठीक आहे. आता हा फॉर्म्युल्यातला मायनस आहे, हे मायनस दिलंय, हे 0 आहे म्हणजे हा आतमध्ये जाऊन प्लस होईल, हे मल्टिप्लाय करा, हे मायनस येईल, त्यांची मॅग्निट्यूडची ऍडिशन, साइन मायनस येणार, हा प्लस होणार, सबट्रॅक्शन, ते जे काय असेल ते अल्टिमेटली मायनस येणार असं दिसतंय. ते आन्सर काढा, आन्सर मी ग्रुपवर पोस्ट करू, कॅल्क्युलेशन झालं असं एवढं तुम्ही करायचं. आणि मुद्दाम सवयीसाठी हेसेस लॉ प्रमाणे पण करायचं. गिवन डेटा, मोलारिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ इथेन, वॉटर आणि CO2 लिहायचं, 1 2 3 रिक्वायर्ड इक्वेशन प्रमाणे काय फॅक्टर्स, मल्टिप्लाय, डिवाइड, रिव्हर्स काय जे असेल ते 4 5 6 ऍडिंग 4 5 6 व्हॉट एव्हर वी हॅव स्टडीड अर्लियर, त्याप्रमाणे पण करायचं. किती सिंपल आहे. ओके, येस.